Good afternoon, students. Today we are going to solve one of the most important problem which is given on page number 331 of 11th standard bookkeeping and accountancy. 11वी अकाउंटच्या बुकमध्ये हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे पेज नंबर 331 वरती प्रॉब्लेम नंबर 14 तो आज आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. तर हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे आणि इयत्ता 11वी आणि 12वीसाठी ही जे फायनल अकाउंटचा जो भाग आहे तो नियर अबाउट सिमिलर आहे. आपण बघूया ज्या बॅलन्सेसला मी काय केलेलं आहे शेड केलेला आहे तो भाग आपल्याला इनरला दाखवायचा आहे. म्हणजे का त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. मी ॲडजस्टमेंट पण एक्सप्लेन करणार आहे परंतु आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी लर्न करूया. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक. तर या ठिकाणी आपण ओपनिंग स्टॉक लिहायचं आहे. का तर आपल्या प्रॉब्लेमची सुरुवात ओपनिंग स्टॉकने होते आणि ओपनिंग स्टॉकची अमाऊंट किती आहे 9500 ती आपल्याला आउटरला दाखवायची. सेल्स रिटर्न आहे. तर माय डिअर फ्रेंड्स आपण घाई गडबड करायची नाही. अगदी स्टेप बाय स्टेप सर्व प्रॉब्लेम सॉल्व करायचा. इथं वरती सेल्स येणार आहे आणि खाली इथं सेल्स रिटर्न आहे. अगोदर तुम्ही इथं लिहून ठेवा सेल्स रिटर्न किंवा ही जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला इथं दाखवायची आहे सेल्स रिटर्न म्हणून. मी असं का करतो कारण का आपण बऱ्याच वेळा काय सेल्स लिहितो मग क्रेडिटची बॅलन्स लिहितो डेबिटची बॅलन्स लिहितो आणि त्यामध्ये आपण विसरून जातो आणि नंतर आपला प्रॉब्लेम चुकतो. असं करायचं नाही. तर सेल्स जेव्हा येईल तेव्हा आपण घेऊया. पण पहिल्यांदा आपण डेबिटची बॅलन्स घेतो. डेबिटची बॅलन्स लिहून घ्या. लूज टूल्स दिस इज अवर असेट्स सो वी हॅव टू शो दिस बॅलन्स इन इनर कॉलम. डेटर्स देअर आर टू ॲडजस्टमेंट ऑन डेटर्स सो वी हॅव टू कीप स्पेस. आपल्याला डेटरसाठी एक 3-4 ओळी जागा सोडायची आणि त्यानंतर बाकीचे बॅलन्सेस दाखवायचे. बिल्स रिसिवेबल अल्सो वी हॅव टू शो ऑन असेट साईड. तुम्हाला प्रश्न पडला असेल इतकी जागा लागेल का. नाही लागली तर आपण नंतरवरती लिहू शकतो पण जागा अपुरी पडली तर आपण लिहू शकणार नाही. सो परचेसेस हा इम्पॉर्टंट बॅलन्स आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये परचेसेस असतोच. तो आपण लिहिणे गरजेचं आहे. परचेसशिवाय प्रॉब्लेम असणारच नाही. फर्निचर दिस इज अवर फिक्स्ड असेट. आपण असेटला दाखवू. ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला दाखवूया. सॅलरीज देर इज ॲडजस्टमेंट सो वी हॅव टू शो धिस सॅलरी ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड बिकॉज ऑफ दिस इज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सॅलरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून तो आपल्याला इनरला दाखवायचा आहे. कॅरेज आउटवर्ड लीगल एक्सपेन्सेस इन्शुरन्स हे तिन्ही खर्च आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत म्हणून हे तिन्ही खर्च एकाच वेळेस मी पोस्ट करत आहे. फक्त इथं सुरुवातीला काय लिहिणं आवश्यक आहे 2 लिहिणं आवश्यक आहे. तर इथं मी कॉपी करतोय आणि ह्या दोघांना पण इथं 2 असं लिहितो. ओके डन. त्यानंतर आपण गुडविलकडे येऊया. गुडविलवर आणि मशिनरीवर ॲडजस्टमेंट नाही आणि ह्या दोन्ही असेट्स आहेत म्हणून आपण फर्निचरला एक लाईन ठेवूया आणि दोन्ही असेट्सला घेऊया. त्यानंतर वेजेस देर इज ॲडजस्टमेंट. वेजेस इज डायरेक्ट एक्सपेन्सेस. वी हॅव टू गिव्ह वेजेस टू दोज पर्सन हू वर्क्स इन आवर फॅक्टरी. आपल्या कारखान्यामध्ये जे लोक काम करतात त्या लोकांना आपण वेजेस देत असतो. ओके. त्यानंतर बँक दिस इज अवर असेट. बँक बॅलन्स आपण कुठं दाखवतो बॅलन्स शीटच्या असेटला दाखवतो. ओके. त्यानंतर ड्रॉइंग्स हा आपला पर्सनल खर्च आहे तो आपण कॅपिटलमधून मायनस करतो. मग या ठिकाणी पहिल्यांदा मी इथं लिहून ठेवतो मायनस म्हणून. तुम्हाला वाटत असेल की असं का करतात सर स्टेप जे कॅपिटल अगोदर लिहायचं नंतर ड्रॉइंग लिहायचं. नाही आपण मी जे शिकवतो आहे तर ते अगदी स्टँडर्ड पद्धत आहे. आजपर्यंत हजारो मुलांना 100पैकी 100 मार्क्स मिळालेले आहेत. तर मग यामध्ये ज्या काही फॉर्म्युला वापरला गेलेला आहे तो फॉर्म्युला मी जो वापरतोय तोच फॉर्म्युला आहे. इन्व्हेस्टमेंट तर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आपण कुठे घेणार बॅलन्स शीटच्या असेटला. कॅपिटल आता आलेला आहे कॅपिटलचा बॅलन्स. तो कॅपिटलचा बॅलन्स आपल्याला इनरलाच घ्यावा लागतो. ओके. का कारण त्यावरती ॲडजस्टमेंट असतात. एकतर कॅपिटलचं बॅलन्स वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं त्यामुळे आपण कॅपिटल इनरलाच घ्यायचं आहे. RDD ही ओल्ड RDD आहे. ओके. लेट्स रीड अबाउट दी ॲडजस्टमेंट. बघा इथं काय सांगितलं आहे तुम्हाला बॅड डेट सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे काय सांगितलं आहे तुम्हाला क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट सांगितलेलं आहे. म्हणजे डेटर्सवरती 2 ॲडजस्टमेंट आहेत. एक बॅड डेट्स आहे आणि एक RDD आहे आणि ही एक RDD आहे. तर ही RDD कोणती झाली ॲडजस्टमेंटमध्ये जी असते तिला न्यू म्हणतात आणि ट्रायल बॅलन्समध्ये असते तिला ओल्ड म्हणतात. म्हणजे काय करतात तर या RDD मधून आणि या बॅड डेट्समधून ही RDD लेस करायची. म्हणजे 2
RDD आहेत आणि एक बॅड डेट आहे. तर मग लिहिताना मी ते लिहून ठेवतो का, तर स्पेस कमी पडू शकतो, त्यामुळे आपण लिहूनच ठेवूया. मी काय लिहितो, हे बॅड डेट्स. तुम्हाला बऱ्याच मुलांना ह्या बॅड डेट्सच्या बाबतीत प्रॉब्लेम येतो, त्यामुळे नीट माझ्या स्टेप फॉलो करा आणि 100पैकी 100 मार्क मिळवा. तर हे बॅड डेट्स आहेत ते 1200 आहेत, ते आपण नंतर लिहूया ॲडजस्टमेंट आल्यानंतर. त्याचप्रमाणे RDD पण आपण याच्यात काय करतो, जी काही RDDची अमाऊंट आहे ती आपण काय करूया, ॲड करूया. का, तर न्यू RDD असते ती ॲड करायची असते. ॲडजस्टमेंटमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्या न्यू असतात, ट्रायल बॅलन्समध्ये ज्या गोष्टी दिलेल्या असतात त्या ओल्ड असतात, ते आपण ॲड करणार, त्याची टोटल इथं येणार आणि नंतर मग ही RDD आपण मायनस करणार आहोत. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडू नये की सर हे RDD आम्ही अगोदर दाखवलं, नंतर आम्हाला जागा अपुरी पडली, आम्हाला कळत नाही जागा किती सोडायची. डोंट वरी, इफ यू आर विथ मी, आय ॲम युअर गाईड. तर बघा या ठिकाणी आपण सेल्स काय करूया, सेल्सचं बॅलन्स इनरला घ्यायचं. सेल्स हा कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये देतातच. सेल्स नाही असा प्रॉब्लेम शोधून दाखवा, 1000 रुपये मिळवा. तर परचेस रिटर्न, हे परचेस रिटर्न आपल्याला दिलेलं आहे, तर आपण काय करतो, परचेसमधून परचेस रिटर्न वजा करतो. तर ठीक आहे, तर हे परचेस रिटर्न या ठिकाणी लिहा आणि त्याची इनरची अमाऊंट ओके. त्यानंतर क्रेडिटर्स, देअर इज ऑल्सो ॲडजस्टमेंट. तर हे जे क्रेडिटर्स म्हणजे आपली लायबिलिटी आहे, आपण भरपूर जागा सोडूया, आपल्याला लायबिलिटीला खूप जागा शिल्लक राहते, त्यामुळे इतकी जागा जरी सोडली किंवा खालून लिहित गेलं तरी चालेल. बिल्स पेएबल ॲडजस्टमेंट नाही आहे, सो राईट डाऊन दॅट बिल्स पेएबल इन आउटर कॉलम. त्यानंतर डिस्काउंट, डिस्काउंट या ठिकाणी कुठे घ्यायचं आहे, हा इनडायरेक्ट इन्कम आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. माय डिअर फ्रेंड्स, मी मागील वर्षापासून जेव्हापासून लॉकडाऊन चालू झाला तेव्हापासून अनेक अकाउंटचे व्हिडिओ बघितलेले आहेत, पण आपण ज्या प्रकारे शिकवतो तसा एकही शिक्षक महाराष्ट्रात काय भारतात पण नाही आहे. तर तुम्ही या व्हिडिओ फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण काय केलेलं आहे, ही सर्व पोस्टिंग करून घेतलेली आहे बघा. तर मी या ठिकाणी काउंट करतो, काउंट केल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल एकूण 17 बॅलन्स आहेत. तर या साईडला काउंट करतो मी, 7 बॅलन्सेस आहेत. तर हे 17 + 7 तुम्ही बघू शकता, एकूण जे बॅलन्सेस आहेत ते तुमचे 24 बॅलन्सेस आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय या ठिकाणी आता हे काउंट करायचं आहे की आपले बॅलन्सेस पण 24 आहेत का. हे बघा 1 2 3 4, हे एकूण आपले किती झाले बॅलन्स, 4. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8, एकूण 8 बॅलन्सेस ओके. त्याच्यानंतर इथं 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9, एकूण किती बॅलन्स आहे तुमचे 9 ओके. आता या साईडचे 1 2 3, एकूण 3 बॅलन्सेस आहेत, म्हणजे आपण काउंट करणार आहोत. तर हे सर्व काउंटिंग केल्यानंतर 24 आणि हे 24. वेल डन. तर तुम्ही अगदी योग्य दिशेने आणि योग्य ते चॅनल निवडलेलं आहे. अशाच व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा. खास मी आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे, तुमचा मित्र, तुमचा शिक्षक, तुमचा सहकारी, तुमचा गाईड ओके. आपण आता ॲडजस्टमेंटकडे वळूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही जागा रिकामी का ठेवली, तर ती ॲडजस्टमेंटची जागा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल बॅलन्स शीटला इथे एकच लाईन शिल्लक आहे, ती कशासाठी ठेवली, टोटलसाठी, कारण या लाईनमध्ये लिहायचं नाही, शेवटच्या लाईनमध्ये लिहायचं नाही, इथं पण लिहायचं नाही ओके. तर ॲक्च्युली ही सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवात होते ना, तिथंसुद्धा एक लाईन रिकामी ठेवणे आवश्यक आहे, पण मोस्टली प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट होतो म्हणून आपण इथं जागा रिकामी ठेवलेली आहे ओके. सो क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹58,000 कॉस्ट प्राईस व्हाईल मार्केट प्राईस इज ₹60,000. आता तुम्हाला माहीतच आहे क्लोजिंग स्टॉकची किंमत कोणती घ्यायची. सो क्लोजिंग स्टॉक शुड बी कन्सिडर विच एवर इज लेस. क्लोजिंग स्टॉकची जी किंमत आहे त्याची किंमत कशी आहे, सर्वात कमी आहे, त्यामुळे आपण कुठे घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतो बाय क्लोजिंग स्टॉक ओके. तर एकूणची अमाऊंट आहे तुमची किती आहे, 58,000 जास्त आहे का 60,000, 60,000 घ्यायची नाही, 60,000 जी कमी आहे ती घ्यायची 58,000. आता सेम टू सेम हा झाला तुमचा क्रेडिटचा परिणाम.
आता आपल्याला डेबिटचा परिणाम करायचा आहे. इथं जागा नाही, लिहा इथं जागा, डेटरच्या खाली जागा नाही राहिली तर आपण लाईन्स वाढवू. आपण कम्प्युटरवर शिकवतो त्यामुळे लाईनचा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी इथं लाईन इन्क्रीज करू शकतो, पण पुस्तकात तुम्हाला इन्क्रीज करता येत नाही, परंतु तुमच्याकडे नोटबुकमध्ये भरपूर जागा शिल्लक राहते, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. बघा, तर मी काय केलेलं आहे या ठिकाणी, हे क्लोजिंग स्टॉक, वाटल्यास मी याला वेगळ्या प्रकारचं शेड करतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. बघा, तर हे क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला आपण घेतलेलं आहे. ओके, तर मग आता हे ओके, तर आता हा भाग आपण दाखवूया. नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर 2, ही ॲडजस्टमेंट आपण कंप्लीट केली, याला बोल्ड करूया. आता ॲडजस्टमेंट नंबर 2, राईट ऑफ ₹1000 ॲज बॅड डेट्स. तर एकाच ॲडजस्टमेंटमध्ये एकूण 3 ॲडजस्टमेंट हाईड केलेले आहेत. तर 1200 काय बॅड डेट्स आहे. ओके, आपण बॅड डेट्स कशामधून लेस करतो, डेटर्समधून लेस करा. पण हे कोणते बॅड डेट्स आहेत, न्यू बॅड डेट्स. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, ट्रायल बॅलन्समध्ये जे असतात त्याला न्यू ओल्ड आणि ॲडजस्टमेंटमध्ये असतात त्याला न्यू म्हणायचं आहे. हे न्यू बॅड डेट्स आहेत. आत्ता या वर्षात आपले कस्टमर किती रुपये पैसे बुडवले ते 1200. ओके, आता वजा करा 50,800मधून 1200. का वजा केलं आपण, कारण बॅड डेट वजा केल्याशिवाय RDD आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. तर राहिलेल्या रकमेवरती आपल्याला RDD कॅल्क्युलेट करायची. RDD किती दिले तुम्हाला, 2% दिले. काढूया RDD. ही RDD कुठली आहे तुमची, न्यू आहे. तर आपल्याला इथंच मी कॅल्क्युलेशन दाखवतोय, वेळेची बचत होते. तुम्हाला काही गोष्टी नाही समजल्या पण संगतीचा परिणाम चांगला होणार. जर तुम्ही वारंवार जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही एक्सेलमध्ये सुद्धा मास्टर होणार आणि कंपनीमध्ये किंवा कुठेही तुम्ही सक्सेस होणार. हे 2% काढायचं आहे. झाले किती, 992. का, तर आपण RDD जी काढलेली आहे ती राहिलेल्या रकमेवरती काढलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. तर हे सगळं कशातून मायनस करणार, राहिले या अमाऊंटमधून करणार. करा, इथं इक्वल टू लिहा 49,600. तर या ठिकाणी लेस करायचं आहे 992. ओके, तर आपल्याला हा भाग झालेला आहे. बॅड डेट पण आपण लेस केले, RDD पण लेस केले. तर ही बॅड डेट आहे, मी तर ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे हे बॅड डेट. हे बॅड डेट कुठले आहेत, न्यू. तर न्यूची अमाऊंट न्यूच्या ठिकाणी पोस्ट करा. ओके, नंतर ही RDD आहे, ती RDD पण इथं पोस्ट करा. आता ह्या दोघांची टोटल करा. ती टोटल येते इथं दाखवत आहे तुम्हाला 2192. तर इथं लिहा हे 2192. आता ह्याच्यातून हे 1000 वजा करा, 2192 वजा 1000. ओके, तर अशा जगातला खूप कमी लोक असतील ज्यांना एक्सेलबद्दल माहिती नसेल आणि जर तुम्ही कुठे ऑफिसमध्ये काम करायला गेलात तर तुम्हाला एक्सेल येणं अनिवार्य आहे. तर तुम्ही सायमल्टेनियसली एक्सेल पण शिकून घ्या. थँक्यू यू. आता आपण काय बॅड डेट बघितलं, RDD बघितलं. आता जी तिसरी ॲडजस्टमेंट आहे ती ॲडजस्टमेंट आपल्याला काय करायची आहे, त्यामधलीच दुसऱ्या ॲडजस्टमेंटमधली तिसरी ॲडजस्टमेंट, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आपण क्रेडिटर्स म्हणजे काय, सावकाराकडून उधारीवर माल खरेदी करतो, तर तो आपल्याला कधी कधी डिस्काउंट देतो. मग हा आपला प्रॉफिट आहे. लायबिलिटी कमी होणे म्हणजे काय, प्रॉफिट आहे. मी ते लिहित नाही डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, तुम्ही पुस्तकात बघून लिहू शकता. थोडक्यात लिहितो मी 5%. सिम्पल आयडिया आहे. तुम्हाला 5% काढता येणार नाही असं होईल का, नाही. यू आर दी इंटेलिजंट स्टुडंट. ओके, तर हे काय करायचं आहे, वजाबाकी करा. हे 47,000 रुपयेमधून आपल्याला 2350 वजा करायचं आहे आणि हे 2350 आपल्याला हा प्रॉफिट आहे. आपली लायबिलिटी कमी होणे म्हणजे वेन आवर लायबिलिटी डिक्रीज आवर इन्कम इन्क्रीज. आपलं इन्कम वाढत आहे म्हणून आपण काय लिहितो, या ठिकाणी लिहितो काय म्हणायचं, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. वाटल्यास त्या ओल्ड डिस्काउंटमध्ये पण ॲड केलं असतं तरी चाललं असतं. ओके, किंवा एकूण अमाऊंट किती आहे 2350. इथं कॉपी करा आणि इथं पेस्ट करा. सो माय डिअर स्टुडंट्स, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. जर तुम्ही आमचा चॅनल शेअर केलात, सबस्क्राईब केलात तर आम्हालासुद्धा उत्साह भेटतो, प्रोत्साहन भेटतं आणि आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ तयार करतो. सो नाव वी आर गोइंग टू लर्न थर्ड ॲडजस्टमेंट. आता आपण तिसरी ॲडजस्टमेंट आपण बघूया. लूज टूल्स इज व्हॅल्यूड ₹52,000. ओके, याचा अर्थ काय की
55,000 लूज टूलची किंमत होती, पण आता झाली तिची किंमत किती? 52,000. तर माय फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, तुम्हाला हा जो भाग आहे कुठेही गेला तर उपयोगी पडणार आहे. तर हा बेस आहे, लक्षात घ्या. तर आता याला काय म्हणायचं? रिटर्न ऑफ म्हणा किंवा डेप्रिशिएशन म्हणा. ओके, डेप्रिशिएशन म्हटलं तरी चाललं असतं. 55,000चे 52,000 झाले म्हणजे कमी झाले का वाढले? कमी झाले. शक्यतो फायनल अकाउंटमध्ये डेप्रिशिएशनच्या ॲडजस्टमेंट असतात, ॲप्रिशिएशन संबंधी ॲडजस्टमेंट शक्यतो देत नाहीत. हे 3,000 रुपये. ओके, तर आता आपण काय करू? हा लॉस आहे, असेटची किंमत कमी होणे म्हणजे लॉस आहे. तर आपण काय करूया, इथं डेप्रिशिएशन ऑन लूज टूल्स असं लिहूया. ओके, तर एकूण लूज टूलची किंमत किती आहे तुमची? हे 3,000 रुपये इथं घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड सॅलरी, हा भाग आपण घेऊया. ॲडजस्टमेंट नंबर 4, आउटस्टँडिंग मीन्स सच एक्सपेन्सेस विच इज ड्यू बट नॉट पेड. तर आपण आपल्या कामगारांना मजुरी अद्याप दिलेली नाही आहे, तर ही मजुरी आपल्याला द्यावी लागणार आहे. तर मग आपल्याला इथं काय करायचं आहे? आउटस्टँडिंग. ओके, वाटल्यास वेजेस लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालेल. ओके, किंवा थोडक्यात लिहिलं तरी चाललं असतं. तर आउटस्टँडिंग वेजेस अगोदर मी घेतले चुकून, चालेल, हरकत नाही. किती आहे वेजेस? 225. ओके, आता सॅलरी किती आहे ते सॅलरीमध्ये आपल्याला ॲड करावं लागेल. तर इथं ऑलरेडी ॲड केलेला भाग आहे म्हणून आपण इथं पोस्ट करूया आणि इथं लिहूया. थोडक्यात लिहितो मी इथं या ठिकाणी O/S. चालेल का? चालेल. आउटस्टँडिंग सॅलरीज. ठीक आहे. तर मग सॅलरीची अमाऊंट किती आहे तुमची? 1,000 रुपये. तर हे 1,000 रुपये इथे दाखवा. त्याच्यानंतर आता हे दोन्हीही खर्च वाढलेले आहेत, तर आपल्याला इथं घ्यायचं आहे 2,345 अधिक 225. आता इथं सुद्धा तोच भाग घ्यायचा आहे. 5,000 अधिक 1,000 6,000 रुपये. तर हा खर्च आपल्याला वाढलेला आहे, तर आपली लायबिलिटीसुद्धा वाढणार. त्यामुळे आपण इथं काय लिहूया? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि खाली लिहा त्याच्या असे एक्सपेन्सेसचे नावं. कोणकोणता खर्च वाढला आपला? वेजेस. किती वाढला? जेवढी काय रक्कम वाढली तेवढी 225 रुपयेने वाढली. ओके, नंतर काय? सॅलरीज वाढली. सॅलरीची आउटस्टँडिंग किती देणं शिल्लक आहे आपल्या? अजून आपण 5,000 दिलेत, 1,000 द्यायचे आहेत कर्मचाऱ्यांना, देऊन टाका. ओके, तर ही जी काही दोन्ही रकमा आहेत त्या रकमा ॲड करा आणि इथं लिहा 1,225. ओके, त्याच्यानंतर आपली राहिली शेवटची ॲडजस्टमेंट. आता ही सॉल्व करूया. चार्ज इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 2%. ओके, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय? आपण बिझनेसला कॅपिटल दिलेलं आहे. आपण म्हणजे कोण? या प्रोप्रायटरनं. प्रोप्रायटरचं नाव काय? सांगितलेलं आहे, ज्योती ट्रेडिंग कंपनी. तर या ज्योतीनं या बिझनेससाठी पैसा खर्च केलेला आहे. तिने 2% इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. याचा अर्थ काय? तिचा जो प्रॉफिट वाढणार आहे आणि बिझनेसचा खर्च कमी होणार आहे. बरोबर आहे. तर मग आपण काय करूया? पहिल्यांदा हे 2 लाखातून हे 8,000 आपण वजा करूया. नाही वाटलं तर मग आपण एक काम करूया. तर ओके, तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी आपण डायरेक्ट जशाप्रमाणे स्टेप आहे त्याप्रमाणे बघा. तर ह्या 2 लाखातून आपण काय करूया? पहिल्यांदा हे जे वरचे 8,000 रुपये आहेत ते वजा करून झाले 1,92,000. त्याच्यामध्ये आपण काय करतो? हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती येणार ते काढूया. 2 लाखावर काढायचे 2%. ओके, सिंपल आहे. 2 लाख गुणिले 2/100 की झाले 4,000. ओके, तर 10% म्हणजे 20,000 आलं असतं आणि 2% म्हणजे 1% म्हणजे 2,000 आले असते आणि 2% म्हणजे 4,000. ओके, असंही कॅल्क्युलेट करता येतं, पण मुलांना वाटतं की सर खूप हाय लेवलचं शिकवतात, आमच्या डोक्यात घुसत नाही. ठीक आहे. तर बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे आहे तसं लिहायचं आहे. लायबिलिटी इन्क्रीज होत आहे आपली, तर यामुळे हे इथला भाग मी कॉपी करतोय आणि तोच इथं भाग मी पेस्ट करतोय आणि आपण काय करूया? इथं अमाऊंट लिहूया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती रुपये? 4,000 रुपये. नेक्स्ट वन. आता आपल्याला काय करायचं आहे? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. बघा, परत आपल्या इथं ॲड करायचं आहे. आता हे 1,92,000 प्लस 4,000 म्हणजे 1,96,000 झाले.
तर मी एकत्र ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग लेस केलं असतं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि नेट प्रॉफिट ॲड केलं असतं, पण तुम्हाला वाटलं असतं की सर स्टेप मागे पुढे करून सांगतात आणि कळत नाही. तर स्टेप वाईज जाऊ. ड्रॉइंग आपल्या 10% सांगितले, तर ड्रॉइंगची अमाऊंट बघ किती आहे बघा, 8,000 रुपये. आणि तुम्हाला किती सांगितलं आहे, 10%. जर समजा माय डिअर फ्रेंड्स, एक गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात घ्या, जर आपल्याला ड्रॉइंगची डेट दिली नसेल तर 6 महिने घ्यायचे. म्हणजे आपण काय करणार या ठिकाणी, कॅल्क्युलेट करत असताना या 8,000वरती आपण 10% जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला किती येणार, हे सॉरी चुकलं माझं, या 8,000वरती आपण 10% जर कॅल्क्युलेट केलात तर किती येणार, ऑब्वियसली 800 रुपये. ओके, पण आपल्याला ते 10% तर कॅल्क्युलेट करायचंच आहे, त्याच्यासोबत आपला 6 महिन्याचं काढायचं आहे. किती महिन्यापैकी, 12 महिन्यापैकी. का, डेट दिलेली नाही म्हणजे 6 महिने, म्हणजे किती, अर्धी रक्कम 400 येणार. ओके, तर हे ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. काय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती रुपये, तर हे 400 रुपये. आता वजा करा बघा, आता वजा केल्यानंतर राहिले किती ते लिहूया. हे 1,96,000. ओके, मायनस किती, 400 म्हणजे 1,95,600. आता बघा माझ्या मित्रांनो, इथं आपल्याला जागा कमी पडते, एक लाईन आणखीन वाढवणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही. ठीक आहे, हरकत नाही, वाढवूया. ठीक आहे, तर आत्ता आपण काय करूया, इथं एक परिणाम केला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ज्याप्रमाणे तिनं पैसे दिले होते तेव्हा तिचं कॅपिटल वाढलं होतं आणि बिझनेसचा खर्च पण या ठिकाणी वाढला होता. ज्याप्रमाणे तिनं बिझनेसमधून पैसे काढले त्यामुळे बिझनेसला प्रॉफिट झाला. किती रुपयानं प्रॉफिट झाला, 400 रुपये. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इथं मायनस करतो आणि मग इथं आपण घेतो, काय म्हणून घेणार, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. का, दिस इज इन्कम ऑफ द बिझनेस. Who gives interest to whom, तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग विच इज गिवन बाय प्रोप्रायटर टू द बिझनेस. बिझनेसला प्रोप्रायटरने दिलेला आहे, म्हणजे आपलं बिझनेसचे इन्कम इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, आपण इथं लिहूया. त्याच्यानंतर आता मला वाटतं आय होप सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत आणि आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया. तर ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का एकदा चेक करून घेऊया आणि नंतर काय बॅलन्सेस इनरला असेल तर आउटरला घेऊया. बघा, परचेसमधून आपण परचेस रिटर्न वजा नाही केलं, करून घेऊया. 29,455 वजा 455. ओके, हे 29,000. तर एकूण आपल्याला या ठिकाणी हे पण बॅलन्स इथं आउटरला घ्यायचं आहे. 38,750 म्हणून 750 गेले, तर राहिले किती, 38,000. ओके, तर आपल्याला दोन्ही डिव्हिजनला शिकवायचं आहे, इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम. त्यामुळे मी जास्तीत जास्त मराठी आणि इंग्लिश दोन्हीचाही वापर करतो. फक्त इंग्लिश मिडियम राहिलं असतं तर मग मी जास्तीत जास्त इंग्लिशच वापर केला असता. ओके, तर बघा या साईडची बेरीज आपण बघू शकता, ती येते 96,000 रुपये आणि या साईडची बेरीज तुम्ही बघू शकता इथं 41,070 येते. तर आपल्याला सांगता येईल या साईडची बेरीज जास्त आहे, ती आहे तुमची किती, 96,000 रुपये. ओके, आणि तीच बेरीज आपल्याला अपोजिट साईडला मांडावी लागते. ओके, तर ही जी बेरीज आली ती आपण इथं लिहून घ्या, 41,070 इथं लिहू तुम्ही. बघा, तर हे परत एकदा बघा, इथं तुम्ही तीच बेरीज आहे का, हो, तर 41,070 आणि या साईडची क्रेडिटची बेरीज किती आली ती तुमची 96,000. तर आता तुम्ही वजाबाकी करू शकता. कशी करणार तुम्ही, हे 96,000 वजा 41,070, तर 54,930 हा जो फरक आला, या 54,930ला काय म्हणायचं आपण, टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. सो या ठिकाणी आपण बाय इथं लिहा ग्रॉस प्रॉफिट. माय डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही यूट्यूब चॅनल रेग्युलर जर बघत असाल तर तुम्हाला कुठेही क्लास लावण्याची पण गरज पडणार नाही. तुम्ही एकदम फ्रीमध्ये घरी बसल्या शिक्षण घेऊ शकता. काही अडचणी आल्या तर तुम्ही मला विचारू शकता आणि एकदम फ्री आणि मोफत तुम्ही शिक्षण घेऊ शकता. बघा, तर आता आपण काय करूया, या साईडची टोटल करून बघूया. आता इथून सुरुवात करूया. या साईडची टोटल येते तुमची, ती आहे बघा 59,525. मी ते लिहून ठेवतो, 59,525
21,525. ओके. आणि या साईडची जर टोटल बघितली तर ती येते 21,392. 21,392. तर हा जो फरक काय किती येतो बघूया. 59,525 वजा 21,392. तर तुमचा फरक येतो 38,000. आपण कुठेतरी काहीतरी मिस्टेक करतोय बघा. आपल्याला काय बॅलन्सेस चेक करून घ्यावे लागणार आहेत. क्रेडिट साईडची टोटल बरोबर आहे. ती किती आहे तुमची 59,525. तर या साईडचं काय बॅलन्स चुकतंय ते आपण बघूया. तर किती आहे तर 21,392 बरोबर आहे. तर 21,392 59,525 बरोबर आहे. एकदा चेक करून घेऊया. सॅलरी बरोबर आहे का आहे. कॅरेज आउटवर्ड बरोबर आहे. लीगल एक्सपेन्सेस आहे. इन्शुरन्स आहे. ठीक आहे. नंतर पुढे आपल्याला RDDचे दिलेले आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलेलं आहे. ओके ओके. एक राहिला भाग आपला कोणता आपला डेप्रिशिएशनचा. ही ॲडजस्टमेंट आपण लूज टूल्स केली आणि डेप्रिशिएशनची केलीच नाही. ओके. तर मग सॉरी फॉर दॅट. पण इथं आपल्याला बघायला लक्षात आलंच असतं हे फर्निचरची अमाऊंट इनरला आहे. सॉरी फॉर दॅट. ओके घ्या. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. ओके. तर बघा एकूण किती सांगितलं आहे 10% सांगितले. म्हणजे इथे किती करावं लागेल आपल्याला 1,500 आणि बाहेर घ्या हे 13,500. ओके. आणि इथं परत आपल्याला काय करावं लागेल डेप्रिशिएशन परत एकदा दाखवू काय हरकत नाही. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर चुकून झाला तो. तर ओके. जे पुस्तकात तुम्हाला नेट प्रॉफिट दिले ते चुकीचं म्हणजे वेगळं आहे आणि आपलं वेगळं आहे. त्यामुळे आपण बघितलं नेमकं चुकलं कुठं प्रॉब्लेम चुकतात. बघूया आता. तर ह्या साईडची बेरीज किती आली तुमची 22,892. ओके. इथं 22,892. आता बघूया 59 अरे यार काय होगा हां 59,525 वजा 22,892. ओके. ती येते तुमची 36,633. ओके आलेली रक्कम. ओके. तर मग इथं मी तीच अमाऊंट लिहितो. क्रेडिटची टोटल शक्यतो जास्त असते कारण बिझनेस हा प्रॉफिटवर अवलंबून असतो. जर तुमच्या बिझनेसला प्रॉफिट होतच नसेल तर तुम्ही बिझनेस जास्त काळ करू शकणार नाही. त्यामुळे बिझनेसला प्रॉफिट मिळणं आवश्यक आहे. तर इथं लिहा टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. आता मी ते प्रॉफिट ट्रान्सफर टू लिहित नाही कारण व्हिडिओ खूप मोठी होत चाललेली आहे. आणि हे जे नेट प्रॉफिट आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके. कारण प्रॉफिटमुळं आपला बिझनेसचा कॅपिटल वाढतो. इथं लिहा नेट प्रॉफिट. ओके. आणि एकूण जी रक्कम आहे ती 36,633 रुपये. इथं लिहा 36,633 आणि इथं टोटल लिहा. तर हे 1,95,600 प्लस 36,633. ओके. तर हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही चेक करू शकता. आणि आता काही राहिलं आहे का बॅलन्स तुम्ही बघा. आणि जर राहिलं नसेल तर मग आपण आता दोन्ही साईडची टोटल करून बघूया. तर बघा या साईडची जर टोटल केली तर ती येते 2,86,108. आणि या साईडची टोटल जर केली तर ती सुद्धा येते 2,86,108. सो 2,86,108. सो 2,86,108. So when our both sides are equal means when liabilities and assets amount are equal that time we have to consider that our account has been tallied. तर आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तो टॅली झालेला आहे. सो थँकिंग यू. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल.